जंतर मंतर आंदोलनात पोलिसांच्या वेशात शिरून घातपाताचा कट उघडकीस. पश्चिम बंगालमधून अटक केलेला दहशतवादी शमीम मोंडलच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड. सीजेपी कोर कमिटीची संभाजीनगरात 5 ऑगस्टला बैठक. पुढील भूमिका ठरवली जाणार. टीईटी पेपरफुटी विरोधात आंदोलन उभारण्याची तयारी. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर शिवराळ भाषेत टीका केल्याचे सोलापुरात तीव्र पडसाद. पंढरपुरात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. भाजप आमदारांचंही राऊतांवर टीकास्त्र. ईव्हीएम विरोधात तरुणांनी देशव्यापी आंदोलन उभारावं. आमदार रोहित पवारांचं युवकांना आवाहन. मतदान ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी. काँग्रेस नेते नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्यानं दुधानं धुतले. गुरूंचे पाय दुधात धुतले, त्यात गैर काय? काँग्रेस कार्यकर्ते अनिल पाटलांचा सवाल, तर भाजपकडून नानांवर टीकेचे बाण. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार. खासदार संजय राऊतांचा पुनरुच्चार. मोदींनी फडणवीसांशी चर्चा केल्याचाही दावा. काही लोक निर्णय घेताना फाईलवर पेनानं अंडरलाईन करायचे आणि पेन ठेवून द्यायचे. तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता केली टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेविरोधात गणेश नाईक आक्रमक. माझ्या नादाला लागू नका, जागा नीट ठेवू देणार नाही, नाईकांचा शिंदेंना इशारा. शारीरिकच नव्हे तर राजकीय वजनही कमी झालंय. धनंजय मुंडेंची मिश्किल टिप्पणी. येणारा काळ आपलाच म्हणून नियमित जिम. मुंडेंचं सूचक वक्तव्य. बीड नगर परिषदेत सत्तांतराचे वारे. संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागरांची बीड नगर परिषदेत युतीची संकेत. विजयसिंह पंडित यांच्या सत्तेला आव्हान. राज ठाकरे करणार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. 9 ऑगस्टला रायगड दौरा. माणगाव पेण येथे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन. काँग्रेस खासदार पप्पू यादवांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ. पत्रकार परिषदेत गोंधळ आणि हाणामारी. चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप. स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची कठोर मोहीम. उघड्यावर कचरा फेकल्यास 500 रुपये दंड. संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर. भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीत तोडक कारवाईला तात्पुरती स्थगिती. पाडकामाला 108 कुटुंबियांचा विरोध. पर्यायी व्यवस्था करण्याची रहिवाशांची मागणी. मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी पट्ट्यात वाहतूक कोंडी. अपुरा रस्ता रुंदीकरण आणि खड्ड्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप. खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी. गेल्यानंतर नाशिक पालिकेला जाग. खड्डे बुजवण्यासह रस्त्यांच्या कामांना वेग. दादर परिसरात गटार तासभर उघडं. मुंबई महापालिकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर. महापौरांच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली. लोणावळ्याच्या भोशी धरणावर पर्यटकांची प्रचंड गर्दी. पर्यटकांमुळे लोणावळ्याच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. जळगावातील गिरणा धरणातून 14,000 क्युसेकनं विसर्ग. धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 60 सेंटीमीटरनं उघडले. जायकवाडी